हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याची एक ॲडव्हर्टाईज आलेली आहे आणि त्या ॲडव्हर्टाईजच्या संदर्भातलं हे आपलं आजचं पूर्ण डिस्कशन असणार आहे. आणि या डिस्कशनमध्ये आपल्याला ॲडव्हर्टाईजमध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितल्यात, आपल्याला अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पद्धत कशी आहे, जागा किती आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता किती आहे, वयोमर्यादा काय आहे, तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण एक जनरल डिस्कशन आपलं असणार आहे. एक इंट्रोडक्शन या पूर्ण एक्झामबद्दल आणि या पूर्ण पॅटर्नबद्दल आपल्याला देण्याच्या उद्देशाने आपण हा सेशन फ्रेम केलेला आहे आणि त्याच्या दृष्टीनेच आपलं हे पुढचं सगळं डिस्कशन असणार आहे. ओके, सो आपण आजचं सेशन सुरू करू. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे वॅकन्सीज दिसत आहेत. ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट अशा दोघांसाठी पण आपल्याला या वॅकन्सी असलेल्या पाहायला मिळत आहेत. पण आपल्याला जे फॉर्म सुरू झालेत, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जी सुरुवात झाली ती ग्रॅज्युएटसाठी झाली, जी 8,113 जागांसाठी असणार आहे आणि टोटल वॅकन्सीज या 11,558 असणार आहेत. तर आपलं आपण सेशन सुरू करू. याच्यामध्ये एक एक गोष्ट तुम्हाला सांगत जाईल. कोणकोणते डाऊट्स असतील ते देखील आपण कमेंट बॉक्समध्ये विचारत चला, जेणेकरून आपल्याला त्याच्याबद्दल आणखी माहिती देता येईल. ओके, याचं पब्लिकेशन आपल्याला 13 तारखेला आलेलं आहे, 13 सप्टेंबरला. आणि त्याच्या दृष्टीने आपण ॲप्लिकेशन्स देखील आपल्याला सुरू झाले 14 तारखेला. ऑनलाईन ॲप्लिकेशनची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर ही जी लास्ट डेट आहे, क्लोजिंग डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनची, ती 13 ऑक्टोबर असणार आहे. म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी आपल्याला इथे मिळतो आहे. 1 महिन्याचा कालावधी पूर्णपणे मिळतो आहे. पण 1 महिना आहे म्हणून निवांत राहू नका, कारण जेवढं लवकर फॉर्म भरता येईल तेवढं भरून टाका, कारण नंतर काही टेक्निकल प्रॉब्लेम्स देखील आपल्याला वेबसाईट्सला आलेले पाहायला मिळत आहेत. सो आज उद्या जेव्हा तुम्हाला सुट्टीत वेळ असेल तेव्हा ते भरण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्यानंतर फीज जी काय आहे ती पेमेंट करण्यासाठी आपल्याला 14 ऑक्टोबर नंतर, म्हणजे 13ला तुमचे फॉर्म क्लोज होत आहेत, त्याच्यानंतर 14 ते 15 तुम्हाला वेळ दिला जाईल. त्याच्या दरम्यान तुम्ही फीज भरायची आहे. आणि जर मॉडिफिकेशन वगैरे काही असेल तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये, तर ते ॲप्लिकेशनमधलं मॉडिफिकेशन तुम्हाला पेमेंट नंतर 16 ते 25 तारखेच्या दरम्यान तुम्हाला असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला RRB जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे रिक्रुटमेंट बोर्ड, त्या बोर्डसाठीच तुम्हाला ते मॉडिफिकेशन करता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करता येणार नाही. तुमच्या फॉर्ममध्ये काही मॉडिफिकेशन असेल तर ते करता येईल आणि त्यासाठी पण मॉडिफिकेशन फी असणार आहे. ओके, सो फॉर्म कधी निघालेत याच्याबद्दलची माहिती, कधी क्लोज होत आहेत याच्याबद्दलची माहिती, त्यानंतर फी पेमेंटची डेट काय, आणि मॉडिफिकेशन असेल तर त्याच्या संदर्भातल्या डेट्स काय आहेत, ते इम्पॉर्टंट डेट्स आपण इथे पाहिल्या. या लक्षात असू द्यात, कारण याचं स्क्रीनशॉट पण काढून घ्या, कारण कधी कधी आपण विसरून जातो आपल्या अभ्यासामध्ये आणि डेट्स निघून जातात. पण अशी सुवर्णसंधी तुम्ही कॅच केली पाहिजे, कारण याच्यामध्ये तुम्हाला MPSCचा अभ्यास जो तुम्ही करताय हा खूप जास्त इम्प्लिमेंट करता येतो आणि त्याच्यातून पोस्ट देखील मिळवता येते. हे मी तुम्हाला वारंवार का सांगतो आहे, कारण मी देखील MPSCचा अभ्यास करत असताना याच्यामधून पोस्ट मिळवलेली होती. कोणताही वेगळा अभ्यास केलेला नव्हता, फक्त थोडा एक्झाम ओरिएंटेड. जेव्हा एक्झाम येते त्यावेळेस एक 15-20 दिवस आधी जरा एक्झाम झोनमध्ये जाऊन आपल्याला त्याच्या अकॉर्डिंगली काही पेपर्स, ऑनलाईन टेस्ट, फ्री टेस्ट देखील आपल्याला मिळतात, तर त्या देखील सोडवून आपण या परीक्षेची तयारी करू शकतो. कारण पूर्णपणे ही जी प्रोसेस आहे ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, CBT आपण त्याला म्हणतो. तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट असल्यामुळे तुम्हाला ऑनलाईनची सवय असली पाहिजे. पेन पेपर इथे नसतं, त्यामुळे आपल्याला कम्प्युटरवर सगळ्या गोष्टी सोडवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रॅक्टिस पण असावी, म्हणून हा सगळा प्रयत्न असणार आहे. ओके, त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कंडक्ट करत आहे आणि याचे वेगवेगळे RRB आहेत आणि ते वेगवेगळ्या RRBजमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. कोणत्या तरी एकाच RRBमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त RRBमध्ये फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म डिस्क्वालिफाय होईल आणि नंतर पुढच्या एक्झाममधून तुम्हाला डीबार पण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय करायचं की एकाच RRBसाठी, ज्या RRBमध्ये जागा आपल्याला सुटेबल आहेत, आपण तिथे काम करू शकतो. म्हणजे मुंबई असेल, भुवनेश्वर असेल, कोलकाता असेल किंवा इतर ठिकाणचे RRB, सिकंदराबाद वगैरे, तर तुम्हाला कुठे तुम्हाला कम्फर्टेबल आहे आणि तुम्ही तिथे काम करू शकता, पूर्ण करिअर करू शकता तुमचं, तर त्या दृष्टीने सिलेक्ट करायचं आहे. ओके, सो ह्या कोणकोणत्या पोस्ट असणार आहेत या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजमध्ये, तर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ही पहिली पोस्ट आहे. त्यानंतर स्टेशन मास्टर ही एक पोस्ट आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर ही एक पोस्ट आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर कम
सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. तर अशा ह्या 5 पोस्ट आहेत आणि या 5 पोस्टसाठी ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असलं पाहिजे आणि त्याच्यानंतरही तुम्ही एक्झामसाठी एलिजिबल ठरता. तर अशा ह्या 5 पोस्ट खूप इम्पॉर्टंट पोस्ट आहेत आणि याच्यावर माझे काही मित्र पण काम करत आहेत. मी सुद्धा याच्यामध्ये सिलेक्ट झालेलो होतो. तर या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण पुढे पाहणार आहोत की कशा दृष्टीने या परीक्षेला आपण पाहू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की पेमेंट किती असेल. तर त्या दृष्टीने देखील इथे तुम्हाला बेसिक पेमेंट जे आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. बेसिक पेमेंट किती असेल ते प्रत्येक पोस्ट वाईज तुम्हाला इथे पाहायला मिळते. या पोस्टसाठी 35,400, स्टेशन मास्टर तुम्हाला 35,400, गुड्स ट्रेन मॅनेजर 29,200. म्हणजे तुम्ही बघता की 29,200 म्हणजे जर टॅक्स असिस्टंटचं आपण जर कंपॅरिझन केलं MPSCतून मिळणारी पोस्ट तर तिचं जवळपास मला वाटते 25,000 समथिंग आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त बेसिक पेमेंट तुम्हाला इथे मिळते. प्लस हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज ह्या तुम्हाला माहीत असतात की स्टेटपेक्षा कधीही जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला हे 29,000 जरी दिसत असतील आणि हे 35 जरी दिसत असतील तरी ते एक सर्टन टाईम नंतर तुम्हाला ते खूप जास्त चांगला पेमेंट इथे मिळत असतो. म्हणजे यात डिअरनेस अलाउन्सेस, होम रेंट अलाउन्सेस, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस वगैरे सगळं ॲड होऊन तुमचा पेमेंट हा खूप चांगला पेमेंट तयार होताना आपल्याला दिसतो. सो पेमेंटबद्दल कोणतीही शंका नसावी. पेमेंट खूप चांगले आहेत आणि तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की याच्यामध्ये RRB सिलेक्ट करताना अशी करायची की जिथे आपलं करिअर होऊ शकतं, आयुष्यभर आपण सर्व्हिस करू शकतो अशी RRB निवडायची आणि त्या झोनमध्ये तुमची रिक्रुटमेंट होत असते. ओके. सो चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याच्याबद्दलचं पेमेंट किती एज असलं पाहिजे याच्याबद्दल आपल्याला 18 ते 36 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे. हे जनरली 18 ते 33 असतं, परंतु कोविडच्या काळामध्ये हे 3 वर्ष जे आहेत ना ते काय केलेत, वन टाईम वाढवलेले आहेत. म्हणजे पुढच्या ॲडव्हर्टाईजमध्ये असतील का नसतील हे आपल्याला माहीत नाही. हा पूर्णपणे डिसिजन RRBचा असेल. पण कोविडमुळे काय केलं, ही कोविडनंतरची पहिली ॲड असल्यामुळे आपल्याला इथे पाहायला मिळतं की 3 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी सगळ्यांनाच दिलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन जे असणार आहे ते पुढे त्या कॅटेगरीजनुसार आपल्याला पाहायला मिळेल. सो टोटल वॅकन्सीज पूर्ण भारतभर आपल्याला जर विचारात घेतल्या तर 1736 आहेत. स्टेशन मास्टरच्या टोटल वॅकन्सीज 994 आहेत. गुड्स ट्रेन्स मॅनेजरच्या 3,144 आहेत. त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट याच्या 1,500 आहेत. नंतर सिनियर कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्या 732 आहेत. अशा टोटल 8,113 एवढ्या वॅकन्सीज आपल्याला पाहायला मिळतात. सो याच्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की आपल्याला जो अभ्यास आहे, आपण जो करतो आहे अभ्यास, त्या अभ्यासा व्यतिरिक्त वेगळं काही करायचं नाही. फक्त एक्झाममध्ये जे काही आहे, मॅथ्स आहे, रिझनिंग आहे आणि GSचा पार्ट आहे, तर तेवढाच पार्ट आपल्याला व्यवस्थितपणे फोकस राहून करायचं आहे. 2 एक्झाम क्रॅक करायचे आहेत. त्यानंतर तिसरी देखील लेवल आपल्याला त्या पोस्टनुसार असणार आहे. म्हणजे टायपिंग टेस्ट असेल आणि कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असेल. तर त्या 2 लेवल्स आहेत. त्या देखील आपल्याला पार करून ही एक्झाम क्रॅक करता येते. आपण ते पुढे पाहूच. ओके. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल पेमेंट आणि त्याच्यानंतर ह्या टोटल वॅकन्सी भारतामध्ये किती आहेत, पे स्केल कशी आहे. पे स्केल उत्तम आहे आणि तुम्हाला कोणत्याही इतर पोस्टसाठी म्हणजे तुम्ही फरक एवढा असेल की तुम्हाला करिअर म्हणजे तुमचं जे काही नोकरी आहे ती करण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल. पण मुंबई जर तुम्ही सिलेक्ट करत असाल तर मुंबईमध्ये वेस्टर्न रेल्वे आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला सेंट्रल रेल्वे आहे, त्यानंतर साऊथ सेंट्रल आहे. तर त्या अँगलने तुम्हाला विचार करता येईल की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जॉब करू शकता. ओके. त्यानंतर पुढे आपण विचार केला तर रिझर्वेशन्स हे त्या कॅटेगरीनुसार आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्यामध्ये रिलॅक्सेशन देखील पाहायला मिळेल. जर SC असेल तर 5 वर्षाचं, SC STसाठी 5 वर्षाचं आणि OBCसाठी 3 वर्षाचं आपल्याला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्याच्यानुसार आपण पुढे डिस्कशन करणार आहोतच. शैक्षणिक पात्रता याला डिग्री जरी असली तरी तुमची डिग्री ही 13 ऑक्टोबर 2024 म्हणजे तुमचं फॉर्म क्लोज होण्याची डेट आहे, त्या डेटच्या आधी तुमची काय आहे असली पाहिजे, तर तुमची पदवी पूर्ण असली पाहिजे. एक सेकंड. तुमची पदवी जी आहे ती पूर्ण असली पाहिजे. कधी, तर या डेटच्या पूर्वी. त्या डेटच्या जर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा फायनल रिझल्ट तुमचं पेंडिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, असं RRBने सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमची या डेटच्या आधी तुमची डिग्री जर कंप्लीट असेल, म्हणजेच जर समजा कन्सिडर केलं की आज तुम्ही डिग्री तुमची कंप्लीट आहे तर तुम्ही या एक्झामसाठी पात्र आहात. परंतु जर तुमचं रिझल्ट पेंडिंग आहे किंवा तुम्ही आता फायनल इयरमध्ये आहात तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर
ज्या काही ही ती ॲडव्हर्टाईज मी तुम्हाला शेअर करणार आहे, तुम्ही एकदा बघून घ्या, पूर्ण वाचून घ्या. जवळपास 78 ते 80 पानांची ॲडव्हर्टाईज आहे, ती एकदा पूर्णपणे वाचून घ्या. मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करेनच. त्याच्यानंतर जे काही वेबसाईट्स आहेत, ऑफिशियल वेबसाईट, त्याच्यावरूनच त्यांनी असं सांगितलं की तुम्ही व्हिजिट करा आणि तिथे जे इंट्रोडक्शन आहे त्याच्यानुसार हे करा. जॉब रॅकेटर्स वगैरे जे असतात, म्हणजे तुम्हाला पैसे भरून जॉबला लावतो किंवा इथे पैसे भरले की इथे जॉब मिळतं, अशा पद्धतीच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडायचं नाही आणि त्यांच्यापासून लांब राहायचं आहे. अशा वेबसाईट्सपासून पण लांब राहायचं आहे, असं RRBने आपल्याला सूचित केलेलं आहे. इम्पॉर्टंट एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामुळे मुलांचा अभ्यास खूप चांगला असतो, मुलांचा अवेअरनेस खूप चांगला असतं, एक्झाम चांगले देतात. परंतु चुका कुठं करतात, तर त्यांचा स्वतःचा जो ॲप्लिकेशन भरताना मोबाईल नंबर आणि नंतर ॲक्टिव्ह तुमचा ईमेल ID जो आहे तो तुम्हाला काय होतो, नंतर काही काळाने पासवर्ड हे झाला, डिलीट झाला, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात. पण याच्यावर जे येणारे OTPs आहेत किंवा जे ॲप्लिकेशन किंवा तुमचं पुढचं कम्युनिकेशन अगदी तुमचे जॉईनिंग लेटरपर्यंत तुमच्या ह्या ईमेल IDवर होत असतं. RRBकडून ईमेल IDवर होत असतं. तुम्हाला बाकीचे इन्स्ट्रक्शन तुमच्या मोबाईलवर येत असतात. त्यामुळे या 2 गोष्टी तुम्ही काय करायच्या आहे, परमनंट ठेवायच्या आहेत थ्रू आउट द प्रोसेस. म्हणजे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला या 2 गोष्टी परमनंट ठेवायच्या आहेत. ईमेल ID तुमचा जर नसेल एखादा परमनंट, तर नवीन तयार करा. फॉर्म भरताना तो वापरा आणि तो ईमेल ID तुम्ही पूर्ण प्रोसेस होईपर्यंत वापरायचा. कारण जे काही कम्युनिकेशन होईल RRBकडून ते त्याच ईमेलवर होणार आहे आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर देखील तोच ठेवायचा. काही मेसेज एक्झाम रिलेटेड, हॉल तिकीट्स रिलेटेड वगैरे काही असेल तर ते तुम्हाला कम्युनिकेट करत जातील. ओके, त्यामुळे ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही सबमिट केलेलं ऑनलाईन असणार आहे, कुठेही तुम्हाला ऑफलाईन किंवा फॉर्म वगैरे फिजिकल फॉर्म पाठवायचा नसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला या एक्झामबद्दलची माहिती, म्हणजे एक्झाम कशी होते त्याच्याबद्दलचं आपण थोडक्यात डिस्कशन बघू. तर फर्स्ट स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट, CBT, पहिली टेस्ट म्हणजे आपली प्रिलिम आपण म्हणतो तशी कन्सिडर करू. तर ही पहिली परीक्षा कशी होते, तर याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. असे 100 प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओके, सो प्रत्येक याला 1 मार्क आणि 100 प्रश्न. या 100 प्रश्नांचं बायफर्केशन कसं असणार आहे, तर जनरल अवेअरनेसचे 40 प्रश्न, म्हणजे याच्यामध्ये तुमचं पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे, त्यानंतर आपले जे काही एन्व्हायरमेंटचे सब्जेक्ट आहे, सायन्स टेकचे सब्जेक्ट आहेत, करंट अफेअर्स आहे. करंट अफेअरमध्ये परत नॅशनल, इंटरनॅशनल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जनरल अवेअरनेसमध्ये विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचा सिलेबस त्यांनी पण दिला आहे, जो बेसिक HCF, LCM पासून आपला ॲव्हरेज, प्रोबॅबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये पाहायला मिळतील. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, म्हणजे याच्यामध्ये बुद्धिमत्तेची चाचणी आपली असते, त्याप्रमाणे सिरीज असतात, पझल्स असतात, अशा प्रकारचे प्रश्न 30 असतात. असे टोटल 100 प्रश्न तुम्हाला असतात आणि हे 100 प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे असतात 90 मिनिटामध्ये. म्हणजे एक्झामचं टाईम जे आहे ते 1.5 तास असणार आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, 100 प्रश्न सोडवायचे आहेत. टाईम सफिशियंट असतो, वेळ पुरतो बरोबर, कारण हे अवेअरनेस, जनरल अवेअरनेसचे प्रश्न आहेत ते तुम्हाला क्लिक करायचे असतात. फक्त 40 प्रश्न हे तुमचे 15-20 मिनिटामध्ये क्लिक करून होतात आणि जास्त विचार न करता, म्हणजे ज्याचा चांगला अभ्यास आहे त्याचं सांगतो मी. आणि त्यानंतर उरलेला जो टाईम आहे जवळपास 70-75 मिनटं हे तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुम्ही वापरू शकता. मॅथ्स तुलनेने सोपं असतं, पटापट गणितं सुटतात आणि रिझनिंग थोडंसं मॉडरेटकडे गेलेलं असतं, म्हणजे एकदमच इझी नसतं, थोडंसं विचार करून सोडवायला लागतं. त्यामुळे इथे जर तुम्ही 40 आणि 30 मिनटं इकडे दिली आणि 40 मिनटं इकडे दिली तर तरीसुद्धा तुमचं व्यवस्थितपणे 90 मिनटामध्ये हा पहिली पेपर चाचणी पार होते. ओके, सो लक्षात ठेवायचं की ही टेस्ट पार करणं खूप गरजेचं आहे, कारण या टेस्टला जर तुम्ही पार केले नाही तर तुमचं पुढची सगळं काही जी काही टायपिंग असेल किंवा कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही, कारण इथूनच तुम्ही रिजेक्ट व्हाल. सो ही एक्झाम लक्षात ठेवायची की ही आपली पहिली टेस्ट असणार आहे. या जनरल अवेअरनेसमध्ये काय आहे, मॅथमॅटिक्समध्ये काय, नंतर मग बुद्धिमत्तेमध्ये काय, हे आपण पाहणार आहोत पुढे. ओके, तर जे काही पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आहेत, तर दिव्यांग लोकांसाठी 120 मिनटं आपल्याला इथे टाईम पाहायला मिळतो आहे, तर ते देखील असणार. त्याचबरोबर आपल्याला 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/3 आपल्याला इथे असणार आहे, त्यामुळे ते पण लक्षात ठेवायचं आहे. 1/3 आहे, उगाचच गोळे मारून यायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जी काही फर्स्ट स्टेज, सेकंड टेस्ट वगैरे आहेत त्या पोस्ट तुम्हाला जर एखाद्या वेळेस, म्हणजे जे काही स्टँडर्ड आणि
एक एज्युकेशनल जे काही स्टँडर्ड आहेत ते तुम्हाला ते त्याप्रमाणे करायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मलाईज स्कोअरबद्दल तुम्ही ऐकलं असेल तर नॉर्मलाईज स्कोअर होऊन आपल्याला काही स्कोअर देखील येतो. म्हणजे तुमची जे काही तुमची बॅच आहे, ज्या बॅचला तुमची एक्झाम झाली त्या बॅचला सोपे प्रश्न आले आणि एखाद्या बॅचला कठीण प्रश्न आले तर ते नॉर्मलाईज करून त्यांना इक्वल करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून कोणालाही लॉस कोणालाही प्रॉफिट होऊ नये. ओके. तर त्याच्यानुसार आपण आता पुढे बघू. पुढे जे काही आपण आत्ता पाहिलं की कोणकोणते विषय असणार आहेत आणि त्या विषयांमध्ये कोणकोणते टॉपिक असतील ते आपण एकदा बघून घेऊ. तर मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे याच्यामध्ये आपल्याला बघितलं की आपण 30 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये 30 प्रश्नांमध्ये नंबर सिस्टीम, डेसिमल्स, फ्रॅक्शन, LCM, HCF, रेशिओ प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक, म्हणजे हे सगळं आपल्याला 30 प्रश्न या सगळ्या टॉपिकवर असणार आहेत. तर ह्याच्यामध्ये मागच्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले हे देखील तुम्हाला मी सांगतो, पण तत्पूर्वी आपल्याला हे टॉपिक असणार आहेत मॅथमॅटिक्समध्ये. आता आपण कोणतीही म्हणजे कंबाईनची एक्झाम असेल, राज्यसेवेची आपली एक्झाम असेल, तर त्यामध्ये आपण काय करत असतो तर हे सगळ्यांचा अभ्यास करतच असतो. मग आपल्याला तोच वापरायचा ना अभ्यास. आपल्याला काही वेगळं काहीतरी वाचून आपल्याला सोडवायचं आहे का, तर नाही. मग आपल्याला तोच अभ्यास जर इम्प्लिमेंट करायचा असेल तर त्याच्यावर थोडंसं 15-20 दिवस जर काम केलं तर आपली चांगली तयारी होऊ शकते. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि इंटेलिजन्स याच्यामध्ये पण आपल्याला सेम 30 प्रश्नच आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये काय तर ॲनालॉजीज, कम्प्लिशन ऑफ नंबर आणि अल्फाबेटिकल सिरीज असतात, त्याच्यावर प्रश्न आहे. कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, त्यानंतर रिलेशनशिप, ॲनालिटिकल रिझनिंग, सिलॉग्स, त्यानंतर जम्बलिंग, वेन डायग्राम्स, पझल्स, डाटा सफिशियन्सी, स्टेटमेंट, कन्क्लुजन स्टेटमेंट, त्यानंतर कॉज ऑफ ॲक्शन, डिसिजन मेकिंग, मॅप्स, इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ्स. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण पुन्हा एकदा आपण MPSCचा, राज्यसेवेचा, कोणत्याही परीक्षेचा ग्रुप बी, ग्रुप सीचा अभ्यास करत असताना आपण याची प्रिपरेशन केलेली असते. ओके. तेच आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. आता जनरल अवेअरनेसमध्ये जे आपण पहिली CBTचा विचार करतो त्यावेळेस इथे आपल्याला किती 40 मार्काचं असतं, इथे 30 मार्क आहे. 40 मार्काचं असल्यामुळे आपल्याला इथे लक्ष द्यायचं की कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व, तर सगळ्यांना समान वेटेज दिलेलं असतं. जर तुम्ही इथे बघितलं तुम्हाला करंट इव्हेंट दिसत आहेत, बरोबर. त्यानंतर तुम्हाला इथे कल्चर, इंडियन लिटरेचर, मॉन्युमेंट्स, प्लेसेस हे सगळं आपल्याला जनरल नॉलेजमध्ये आहे, बरोबर. त्यानंतर जनरल सायन्स आहे. आपलं जनरल सायन्सची एक आपली बॅच पण चालू आहे फ्री ऑफ कॉस्ट, ती तुम्ही बघू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता की पुढच्या या सगळ्या टाईप्सच्या व्हिडिओजसाठी. ओके. सो कोणतीही फीज नाही, जे काही आपलं चालू आहे ते पूर्णपणे मोफत आहे आणि व्हिडिओची क्वालिटी देखील तुम्ही चेक करू शकता. सो त्यानंतर हिस्ट्री आहे, बरोबर. हिस्ट्रीमध्ये सगळंच आहे, फ्रीडम स्ट्रगल, त्याचबरोबर फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक, जॉग्रफी आहे. त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर आपल्याला पॉलिटी आणि पॉलिटिकल सिस्टीम, गव्हर्नन्स, त्याचबरोबर जनरल सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणजे सायन्स अँड टेकचा हा पार्ट आहे. त्यानंतर पुढे एन्व्हायरमेंटल इश्यूज याच्याबद्दल आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर इंडियन इकॉनॉमी देखील आहे. एकूणच आपला जो GSचा अभ्यास जो आपण GK आपला कोणत्याही परीक्षेसाठी करतो तर तेच आपल्याला प्रश्न इथे पाहायला मिळतील. जर MPSC आपल्याला भयानक हिस्ट्रीचे प्रश्न विचारते तर RRB आपल्याला सोपे प्रश्न विचारते. फ्रीडम स्ट्रगलबद्दल प्रश्न असतात, फॅक्च्युअल असतात. तुम्हाला विचारतील की लखनौ करार कधी झाला वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न, किंवा तुम्हाला तैनाती फौजेबद्दलचा एखादा सोपा प्रश्न विचारला जाईल. असं म्हणजे वन लाईनर टाईप क्वेश्चन्स आपल्याला इथे हिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतील. जसं MPSC खूप टफ प्रश्न विचारते, अगदी म्हणजे आपल्याला एखाद्या पर्सनल लाईफबद्दल देखील प्रश्न विचारलेले पाहायला मिळालेले आहेत. सो अशा पद्धतीचे प्रश्न इकडे नसतात, इथे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असतात आणि वन लाईनर असण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे 40 प्रश्न आहेत, त्या 40 प्रश्नांमध्ये आपल्याला 35च्या आसपास प्रश्न हे वन लाईनर असतात आणि तुम्हाला 1 tier 2 tier जर बघायचं झालं तर 2-4 प्रश्न आपल्याला आढळतील मॅक्स टू मॅक्स. परंतु या पद्धतीने आपल्याला वन लाईनर प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला 90 मिनटं असतात. असे CBT 1मध्ये जर आपण विचार केला, CBT 1मध्ये 100 प्रश्न आणि 90 मिनटं, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने CBT 1चा विचार करायचा आहे. आता CBT 2मध्ये जर आपण गेलो तर CBT 2मध्ये काय आढळेल तर सेम सिलेबस. ओके. सेम सिलेबस आढळणार आहे आणि या सेम सिलेबसमध्ये फक्त वेटेज चेंज होतं. इथे 35 मार्कांसाठी विचारलं जातं, इथे 35 मार्कांसाठी आणि इथे 50 मार्कांसाठी. टोटल किती आली 35, 35, 70 आणि 50 120. 120 प्रश्न असतात आणि 120 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात 90 मिनटामध्ये. अगेन ठीक आहे, 90 मिनटामध्ये तुम्हाला सोडवायचं. हे CBT 2साठी सांगतो, CBT
2 म्हणजे तुम्ही पहिली CBT पास झालात, पहिली CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिली पास झालात आणि त्याच्यानंतर तुम्हाला CBT 2साठी बोलवलं जातं. CBT 2साठी बोलवल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने प्रश्न असतात. म्हणजे सेम पॅटर्न आहे, बरोबर. फक्त तुम्हाला काय होतं, क्वेश्चनचे संख्या आहे ती वाढवली जाते आणि तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे होते आधी, ते तुम्हाला 120 प्रश्न सोडवावे लागतात 90 मिनटामध्ये. तुमचं थोडंसं स्पीड आणखी वाढवावं लागतं, कारण ऑब्वियस आहे लेवल वाढले, त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने विचार करायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम मार्क्स देखील मिळवायचे आहेत. म्हणजे अनरिझर्व असेल 40, EWS असेल तर 40% म्हणतो मी. त्यानंतर OBCसाठी 30%, SCसाठी 30%, STसाठी 25%. हे मिनिमम तुमचं मार्क्स पर्सेंटेज आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजेत, तरच तुम्ही एलिजिबल होता पुढच्या प्रोसेससाठी. ओके. तर ह्या गोष्टी पण लक्षात असायला पाहिजेत. CBT 1, CBT 2 कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते, पहिली आणि दुसरी. त्याच्यानुसार तुमच्या या सिलेबसवर तुमची काय होत असते, चाचणी होत असते. ओके. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट ही देखील कंडक्ट केली जाते. ही कशासाठी, तर स्टेशन मास्टर ही जी पोस्ट आहे, आता पहिल्या टेस्टनंतर तुम्ही फक्त गाळणी केली जाते, म्हणजे त्याच्यामधून रिजेक्ट केले जातात लोक, आणि जे सिलेक्ट झालेत CBT 2साठी सिलेक्ट केले जातात. आता CBT 2मध्ये तुमचे जे मार्क्स आलेत त्या मार्कांनुसार तुम्हाला पोस्टसाठी अलॉट केलं जातं. म्हणजे तुमचे खूप हायेस्ट मार्क असतील तर तुम्हाला ते कमर्शियल अप्रेंटिसशिप वगैरे त्यासाठी तुम्हाला केलं जाईल. त्याच्यानंतर कमी मार्क्स असतील तर तुम्ही स्टेशन मास्टरसाठी, त्यापेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही ते सिनियर क्लर्क आणि त्याच्यासाठी तुम्ही सिलेक्ट होत असता. जर त्या मार्कांसाठी सिलेक्ट झाला तर तुमची परत टायपिंग टेस्ट घेतली जाते क्लर्कची वगैरे, आणि स्टेशन मास्टरसाठी सिलेक्ट झालात तर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. ही ॲप्टिट्यूड टेस्ट ही तुम्हाला खूप रॅपिड घेतली जाते, म्हणजे 5-5 मिनटाच्या काही बॅटरीज असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सॉल्व करायचं असतं. सोप्या असतात परंतु खूप फास्ट विचार करायचा असतो, एवढं फक्त याच्यामध्ये असणार आहे. आणि जर तुम्ही याच्यामध्ये फेल झालात तर तुम्हाला पुढची, म्हणजे जी काही गुड्स ट्रेन मॅनेजर वगैरे या पद्धतीची पोस्ट आहे ती देखील मिळू शकते, जर तुमचे CBT 2मध्ये मार्क्स खूप जास्त असतील. कारण CBT 2ला 70% आणि 30% वेटेज असतं या कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टला. आणि याचं नंतर मग तुम्हाला काय करता येईल, दोघांचं याप्रमाणे वेटेज देऊन टोटल केली जाते आणि त्यानुसार तुम्हाला फायनल पोस्ट मिळते. हे मी स्टेशन मास्टरबद्दल तुम्हाला सांगतोय, कारण स्टेशन मास्टर या पोस्टसाठीच फक्त कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर जी टायपिंग टेस्ट असते ती फक्त एक्झाम 2 पोस्टसाठी टायपिंग टेस्ट घेतली जाते, ती आपण पुढे डिस्कस करू. टायपिंग टेस्ट आपण बघितली कोणासाठी, तर ही जी सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट ह्या 2 पोस्ट आहेत, या 2 पोस्टसाठी टायपिंग टेस्ट घेतली जाते. यासाठी जर तुमचं सिलेक्शन झालं असेल, तुमचं मार्क्स जर याच्यानुसार कट ऑफमध्ये बसत असतील तर तुम्हाला किती, तर कॅन्डिडेट शुड बी एबल टू टाईप 30 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश और 25 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी. म्हणजे 30चा स्पीड तुमचा इंग्लिशचा असला पाहिजे आणि 25चा स्पीड तुमचा हिंदीचा. हे ऑर म्हटलं आहे, ठीक आहे, इथं ऑर म्हटलेलं आहे, ऑर म्हटलं, या दोन्हीपैकी एक तुमचं असलं पाहिजे. इंग्लिशचं 30चं स्पीड MPSCचं टॅक्स असिस्टंटचा अभ्यास करणाऱ्या मुलांचा असतो, त्यामुळे तुम्ही इथे चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता. त्यानंतर तुमच्या काही ज्या टेस्ट आहेत, म्हणजे मेडिकल टेस्ट, त्याच्यानुसार देखील आपल्याला स्टँडर्ड पाहायचे आहेत पुढे. सो टायपिंग स्किल टेस्ट कशासाठी आहे हे लक्षात घेतलं. त्यानंतर पुढे आपण स्टेशन मास्टरसाठी कोणती टेस्ट आहे ते घेतलं. आता तुम्ही जर विचार कराल की या 3 पोस्टसाठी जर या टेस्ट आहेत, मग उरलेले 2साठी काय, तर पहिली जी पोस्ट आपण बघितली जी कमर्शियल संदर्भातली आणि तिकीट सुपरवायझरची, तर त्याच्यासाठी कोणतीही टेस्ट नाही. तुम्ही जर पहिल्या CBT 2मध्ये जर खूप हायेस्ट मार्क घेतले तर तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट होता, तुम्हाला कोणतीही टेस्ट तिथे द्यावी लागत नाही. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही या गुड्स गार्डमध्ये फेल झालात किंवा इतर गोष्टींमध्ये आणि तुमचे मार्क्स जर बसत असतील इतर कोणत्या टेस्टमध्ये, तर तुम्हाला पोस्ट मिळते, अदरवाईज कोणतीही पोस्ट तुम्हाला मिळणार नाही. ओके. तर या पद्धतीने ही पूर्णपणे पॅटर्न आपल्याला लक्षात घेता येईल. याच्यावरून मी समराईज करतो की जो तुमचा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरची पोस्ट आहे, तर ही CBT दिली तुम्ही, याच्यातून तुम्ही चाळणीतून पास झालात, पुढे गेलात, तर CBT तुम्ही परत दुसरी CBT सेकंड CBT दिली आणि याच्यामध्ये तुमचे खूप हायेस्ट मार्क असतील तर तुम्हाला कोणतीही टेस्ट इथे तुम्हाला दिसत नाही, तुमचं डायरेक्ट सिलेक्शन इथे झालेलं असतं. त्यानंतर जर तुम्हाला गुड्स
इथे स्टेशन मास्टरची जर तुम्हाला पोस्टसाठी तुम्ही जर सिलेक्ट झाला असाल, प्रेफरन्समध्ये स्टेशन मास्टर बसत असेल, तर तुम्हाला कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. ओके, ही टेस्ट पास झालात की डायरेक्ट तुम्ही स्टेशन मास्टर होता. परंतु ही टेस्ट जरी फेल झालात पण तुमचे CBT 2मध्ये मार्क्स खूप चांगले आहेत, तर तुम्ही वरच्या पोस्टसाठी म्हणजे ह्या गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी सिलेक्ट झालेले असतं, जर तुमचे खूप चांगले मार्क असतील तर. आणि जर इथेही तुम्ही बसत नसाल तर मात्र तुम्ही इथे फेल झाल्यानंतर इथून या प्रक्रियेतून बाहेर पडता. ओके, त्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यासाठी टायपिंग टेस्ट आहेत. 30चा स्पीड इंग्लिशचा किंवा 25चा स्पीड हिंदीचा आपल्याला असलेला पाहायला मिळतो. तर अशी ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला लक्षात येईल की कशाप्रकारे ही रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाते. ओके, नॉर्मलायझेशन होतं प्रत्येक वेळेस हे तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जसे जसे बॅच बदलतील त्याप्रमाणे त्याच्या काठिण्य पातळी प्रश्नांची बदलत जाते आणि ती बदललेली काठिण्य पातळी आपल्याला व्यवस्थितपणे बॅलन्स करता यावी म्हणून नॉर्मलायझेशन होतं. म्हणजे कधी तुम्हाला CBTमध्ये 80-85 मार्क पडले तरी ते 81-82 होऊ शकतात आणि 78-80 पडले तर टफ जर तुमची बॅच असेल तर ते 80 म्हणजे प्लस पण जाऊ शकतात. म्हणजे हे नॉर्मलायझेशनचं तुम्हाला अलीकडच्या IBPSच्या वगैरे एक्झाम होतात त्याच्यामध्ये पण नॉर्मलायझेशन बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतं. ओके, म्हणजे एखाद्याला टफ बॅच आली म्हणजे टफ प्रश्न पडले आणि एखाद्याला सोपे आले तर ते दोघांमध्ये फरक कमी करता यावा म्हणून नॉर्मलायझेशन होतं. ओके, आता मी तुम्हाला RRB यावेळची जी ॲडव्हर्टाईज आहे त्याच्यामधली मुंबईच्या ज्या जागा आहेत त्यांच्याबद्दलचं हे स्क्रीनशॉट आहे. तुम्हाला ॲडव्हर्टाईजमध्ये सगळ्या RRBच्या जागा दिलेल्या आहेत. मी मुंबईचं का दिलं स्पेसिफिक, कारण बऱ्यापैकी मराठी मुलांना वाटतं की मुंबई रिजनमध्ये मिळालं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करता येईल, बरोबर. तर त्या दृष्टीने आपण काय करतो आहे, मुंबईच्या जागा इथे बघतो आहे. म्हणजे तुम्ही जर चीफ कमर्शियल तिकीट सुपरवायझरच्या जागा बघितल्या तर आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतात. या टोटल जागा इथे आपल्याला आहेत 24, 3 आणि 90 अशा प्रकारे या पोस्टसाठी जागा आहेत. त्यानंतर स्टेशन मास्टरसाठी खूप जास्त आहे, सेंट्रल रेल्वेसाठी 185 वगैरे जागा ह्या पद्धतीने आहेत. त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर 151 आणि पुढे याप्रमाणे खूप जास्त जागा आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि नंतर या सगळ्या आणि कॅटेगरी वाईज किती आहेत त्या एकदा बघून घ्या, आपापल्या कॅटेगरीसाठी किती आहेत. त्यानंतर इथे पुढे व्हिज्युअली इम्पेअर्ड, बरोबर, या सगळ्या गोष्टी, लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी आणि या सगळ्या त्यांच्यासाठी पण एक एक जागा आपल्याला दिसते. तर आपण कोणत्या मेडिकल स्टँडर्डमध्ये किंवा या PWDमध्ये तुम्ही बसता तर त्याच्यानुसार देखील आपापल्या जागा एकदा पाहून घ्या. पण ही अपॉर्च्युनिटी म्हणजे 827 जागा फक्त मुंबईसाठी आहेत. आपण MPSCची ॲड बघितली तर 20, 25, 30 पासून पण ॲडव्हर्टाईज पाहिलेल्या आहेत. 100-150च्या जागा आपण बघितल्या आणि त्यासाठी 2-2, 3-3 वर्ष घालतो. पण ह्या 827 जागा मुंबईसाठी फक्त आहेत. त्यामुळे मुंबई रिजनसाठी आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही तुम्हाला सर्व्हिस करता येईल याच्यामध्ये. 827 जागा असताना आपण जर या ॲडव्हर्टाईजकडे दुर्लक्ष केलं तर आपल्यासारखं म्हणजे हा क्राईम आहे, एक प्रकारे गुन्हा आहे की आपण ह्या परीक्षेची तयारी करत नाहीत. ओके, कारण पे स्केल, बाकी सर्व्हिस आणि या सगळ्या गोष्टींच्या अँगलने जर बघितलं तर MPSCच्या बऱ्याच पोस्टपेक्षा खूप चांगली ही अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे ह्या RRBची लिस्ट आहे. आता मी मुंबईबद्दल तुम्हाला फक्त सांगितलं, मुंबईच्या RRBमध्ये या जागा असलेल्या. आता एवढ्या RRBज आहेत, प्रत्येक RRBची ॲडव्हर्टाईज आलेली आहे आणि एकत्रितपणे ह्या 8,000च्या वर जागा असणार आहेत. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल जागेचा, तुम्ही भुवनेश्वरसाठी अप्लाय करू शकता, तुम्ही अगदी गुवाहाटीसाठी करू शकता किंवा अगदी सिकंदराबादसाठी करू शकता. तर तुम्हाला जर जागेचा कोणताही प्रॉब्लेम नसेल, कुठेही सर्व्हिस करायची असेल तर तुम्ही कोणत्याही RRBला अप्लाय करू शकता. ह्या त्यांच्या वेबसाईट्स आहेत ज्या ऑफिशियल आहेत, ज्या RRBने स्वतः त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये दिल्यात. त्याचा स्क्रीनशॉट मी इथे तुम्हाला दिलेला आहे. कोणताही प्रश्न असेल तर त्या RRBचे फोन नंबर्स पण त्यांनी दिलेले आहेत. ओके, सो या वेबसाईटवर मुंबईसाठी तुम्हाला ही वेबसाईट फॉलो करायची आहे आणि याच्यावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, जसं मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की जर तुमचं रिझल्ट पेंडिंग असेल कोणत्याही याचं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं कंप्लीट नाही आणि तुम्ही अप्लाय करू शकत नाही. ओके, म्हणजे 13-10पर्यंत तुम्हाला काय आहे, तुमची डिग्री हातामध्ये पाहिजे. त्यानंतर पुढे फीज किती असणार आहे, एक्झामिनेशनची जी फी आहे ती फी किती असणार आहे याच्याबद्दलचं डिस्कशन. 500 रुपये आहे. कोणासाठी तर ज्या काही रिझर्वेशन वगैरे याचा वापर करणार नाहीत तर सगळ्यांसाठी 500 रुपये. त्यातले 400 रुपये रिफंड होतात. तुम्हाला फॉर्म भरताना बँकेचे डिटेल्स द्यावे लागतील तुम्हाला. ठीक आहे, बँक डिटेल्स म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्ही बँक डिटेल्स द्याल, त्या बँकेमध्ये तुमचे हे जे पैसे आहेत ते रिफंड होतात. RRBज रिटर्न करते. म्हणजे जे 500 रुपये तुम्ही भराल त्यातले 400 रुपये रिफंडेबल असतात.
त्यानंतर जे काही बँकेचे चार्ज वगैरे ते कापून ते आपल्याला पाठवत असतात. त्यानंतर पुन्हा इकडे PWD, फिमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन, त्यानंतर SC ST मायनॉरिटीज कम्युनिटी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस यांच्यासाठी ही ₹250 आहे आणि 250च्या रिफंडेबल असतात. हे तुम्हाला देखील रिफंड होतात. ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन भराल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, हे बँक डिटेल्स भरायचे आहेत. त्या बँकेच्या डिटेल्समध्ये काय होतं, तुमचे हे पैसे रिफंड होतात. म्हणजे RRB कशा पद्धतीने काम करते हे पण बघा, तुमचे पैसे रिफंड पण होतात. जर तुम्ही बँक डिटेल्स वगैरे टाकले नाहीत तर ऑब्व्हियस आहे तुमचे पैसे मिळणार नाहीत. ही फी आहे, पूर्ण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एक्झामिनेशन फी कशी आहे त्याप्रमाणे. ऑनलाईन पेमेंट वगैरे करू शकता, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे याच्यानुसार तुम्ही फी देखील पे करू शकता. एज लिमिट काय आहे, एज लिमिट तुम्हाला सांगितलं की 18 ते 36 पर्यंत आपल्याला आहे. म्हणजे 117 याच्यानंतर तुमचा जन्म नसला पाहिजे, हे लोअर लिमिट आहे. तुमच्या बर्थचं नॉट लेटर दॅन 117 याच्यानंतर नसला पाहिजे. 1 जानेवारी 2007 नंतर आपला जन्म नसला पाहिजे. जर असेल तर तुम्ही या एक्झामचा फॉर्म भरू शकत नाही. त्याच्या पूर्वीचा जन्म पाहिजे. किती पूर्वीचा पाहिजे, जर ओपन असेल तुम्ही तर 2/1/89 इथपर्यंत पाहिजे. म्हणजे या दरम्यान जर तुम्ही ओपन असेल तर या दरम्यान तुमची एज असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर OBC नॉन क्रिमिलियर असेल तर तुमची या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर SC ST असाल तर तुमचं या दरम्यान एज असलं पाहिजे. ओके. एखाद्याचं वय समजा आपण म्हटलं 85 बर्थ डेट आहे आणि ओपन आहे, तर तो फॉर्म भरू शकेल का, नाही फॉर्म भरता येणार. ओके. त्यामुळे ते लक्षात घ्यायचं आहे. ह्या डेट्स व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि याच्या दरम्यान आपली बर्थ डेट असेल तरच फॉर्म भरायचं आहे. ओके. त्यानंतर SC ST या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला बघितलेलं एज रिलॅक्सेशन इथे पाहायला मिळतं. ओपनसाठी हा आपल्याला कोविडचा जो एज रिलॅक्सेशन दिला आहे तोच, म्हणजे 3 वर्षाचा आहे. त्यानंतर त्याचबरोबर इथे आपण बघू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी देखील इथे वेगवेगळ्या एज रिलॅक्सेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. डिसेबिलिटी जे पर्सन आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहेत. इतर सगळ्यांसाठी म्हणजे जे कोण अप्लाय करू शकतात त्या सगळ्यांचं एज रिलॅक्सेशन वेगवेगळं आहे इथे आपल्याला पाहायला मिळतं. ॲडव्हर्टाईजमध्ये खूप डीपली दिलेलं आहे. कोणतीही शंका तुमची याच्यामधून क्लिअर होऊ शकते अशा पद्धतीने. एकदा वाचून घ्या. मला वाटतं बऱ्यापैकी लोक इथेच बसून जातात, परंतु जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी पण इथे आणि PWDचे जे लोक म्हणजे इथपर्यंत ऑलमोस्ट क्लिअर होऊन जातं. आणि त्याच्यानंतर उरलेले जे काही रेल्वे स्टाफ आहेत, वुमेन कॅन्डिडेट, विडो, डायव्होर्स्ड, तर अशा लोकांसाठी देखील इथे बेनिफिट्स आहेत. त्यानंतर आपण आता पाहिली ॲडव्हर्टाईज कोण घेतं, RRB घेतं. ग्रॅज्युएटसाठी पोस्ट आहेत, अंडर ग्रॅज्युएटसाठी काही वेगळ्या पोस्ट आहेत, बरोबर. म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12th पास असलं पाहिजे. त्यानंतर जॉब लोकेशन अक्रॉस इंडिया असणार आहे. ज्या RRBमध्ये सिलेक्ट व्हाल त्या RRBमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. टोटल वॅकन्सी 8,113 आणि 3,445 एवढ्या आहेत. म्हणजे टोटल 11,558 एवढ्या ह्या जागा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. ऑनलाईन एक्झाम आहे, पूर्णपणे ॲप्लिकेशन ऑनलाईन, एक्झाम ऑनलाईन, सगळी प्रोसेस ऑनलाईन असणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला सुरू झालेत ग्रॅज्युएटसाठी. अंडर ग्रॅज्युएटसाठी 21 तारखेपासून सुरू होणार आहेत. म्हणजे जे 12वी पास आहेत त्यांच्यासाठी देखील अपॉर्च्युनिटी राहणार आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन फॉर RRB NTPC 12+2 स्टेज एनी ग्रॅज्युएट हे आपण इथे बघितलं. त्यानंतर 18 ते 33 आणि 18 ते 36 हा 3 वर्ष रिलॅक्सेशन कोविड पिरियडमुळे. CBT 2, CBT 1 स्किल टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल टेस्ट अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस चालते. ओके. सो सिलेक्शन प्रोसेस पण अशी होते. त्यानंतर स्किल टेस्ट म्हणजे त्याच टायपिंग स्किल टेस्ट आणि कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट जे आपण स्टेशन मास्टरसाठी पाहिले. आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, मेडिकल टेस्ट होते आणि तुम्ही मेडिकल स्टँडर्ड कंप्लीट केले की नंतर तुमचं फायनल सिलेक्शन. आणि ते फायनल सिलेक्शनची मेल तुम्हाला जो तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये मेल ID दिला आहे त्याच्यावर येतो. ओके. त्यानंतर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या एकूण जागा आणि ह्या पोस्ट आपण ग्रॅज्युएटसाठी विचार केला, त्यांच्या सगळ्यांच्या पोस्ट किती आहेत त्यानंतर RRB वाईज जी 2024ची वॅकन्सी आहे ती RRB वाईज कशी आहे. आता अहमदाबाद हे मी कलर्ड जे केलेत ना त्याच्यामध्ये जास्त जागा आहेत त्यांना कलर केले. RRB अहमदाबादला देखील तुम्ही अप्लाय करू शकता. 516 जागा आहेत. त्यानंतर भुवनेश्वरमध्ये 758 जागा आहेत. बिलासपूरमध्ये तुम्हाला 649 जागा आहेत. गुवाहाटीमध्ये 516 जागा आहेत. आता तुम्ही इकडे पण अप्लाय करू शकता, पण तुम्ही एकाच RRB म्हणजे तुम्ही बेंगलोरला केलं, भोपाळला केलं, बिलासपूरला केलं, गोरखपूरला केलं तर असं नाही. तुम्हाला एकाच ठिकाणी कुठेतरी अप्लाय करावं लागेल आणि तुमची प्रोसेस जी थ्रू आउट आहे ती तिथेच कंप्लीट होईल. म्हणजे त्याच RRBसाठी कंप्लीट होणार आहे. ओके.
म्हणजे आपल्या मुंबई RRBसाठी UP बिहारमधून पण पोरं येतात आणि इकडे आपल्याला त्या एक्झामसाठी आपली कॉम्पिटिशन वाढवून देतात. पण आपण जर हे मुंबईसाठी तयारी करत असेल तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 827 जागा आहेत, ज्या 2 नंबरच्या जागा आहेत. सर्वाधिक जागा ह्या कोलकातामध्ये आहेत, 1382. तुम्ही जर कोलकात्यामध्ये ट्राय कराल तरीसुद्धा तुमचं तिकडं चान्सेस आहेत सिलेक्ट होण्याची. परंतु तयारी ही असली पाहिजे की आपली पूर्ण जी सर्व्हिस आहे ती आपली कोलकात्यामध्येच जाईल, म्हणजे त्या रिजनमध्येच जाईल पूर्ण रेल्वेची. आणि मुंबईसाठी केलं तर वेस्टर्न रेल्वे, त्यानंतर तुम्हाला सेंट्रल रेल्वे आणि साऊथ सेंट्रलच्या संदर्भात काम करता येईल. सो या ओपनसाठी जागा, SCसाठी जागा, STसाठी, OBCसाठी आणि EWसाठी अशा एकूण या सगळ्या 827 जागा मुंबईसाठी पाहिलेल्या आहेत आपण. आणि याचं बायफर्गेशन कॅटेगरीज वाईज हे सगळं मी तुम्हाला आधीच्या स्लाईडमध्ये देखील दाखवलेलं आहे मुंबईचं स्पेसिफिक. ओके, त्याच्यानंतर ह्या अंडर ग्रॅज्युएटसाठी जागा म्हणजे 12th साठी जागा असणार आहेत. ज्युनियर क्लर्क, अकाउंट क्लर्क, ट्रेन क्लर्क आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क या सगळ्या जागा आहेत. ते 3,000 3,500च्या आसपास आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, हे CBT 1ची एक्झाम पॅटर्न कसं, CBT 2चा एक्झाम पॅटर्न हे पण आपण पाहिलं. पहिल्यासाठी 40 प्रश्न 40 मार्क, 30 प्रश्न 30 मार्क, 30 प्रश्न 30 मार्क, 90 मिनटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे CBT 1साठी. ओके, CBT 2साठी जर आपण विचार केला तर 90 मिनटामध्ये 120 प्रश्न आणि 120 मार्क आपल्याला परीक्षा द्यायची. जनरल अवेअरनेससाठी 50, त्यानंतर मॅथमॅटिक्स 35 आणि जनरल इंटेलिजन्स आणि जर्नलसाठी 35 मार्कांची टेस्ट आहे. टोटल 120 आणि 90 मिनटं. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं की सॅलरीज कशा आहेत. हे खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला सॅलरीज पाहायला मिळतात अंडर ग्रॅज्युएटच्या देखील. त्यानंतर ग्रॅज्युएट पोस्टसाठी तर आहेतच उत्तम. त्याचबरोबर हे बेनिफिट्स पण आपल्याला मिळतात. डिअरनेस, ट्रान्सपोर्ट, हाऊस, पेन्शन स्कीम, मेडिकल बेनिफिट्स वगैरे सगळं. ओके, त्याच्यानंतर जे काही मागचे RRB झालेत त्याच्यानुसार आपण जर विचार केला तर GKमध्ये आपण जर व्यवस्थितपणे पाहिलं तर हिस्ट्रीचे 6 ते 7 प्रश्न इझी लेवलचे आले. जिओग्राफीचे 5 प्रश्न इझी लेवल, केमिस्ट्रीचे 1 ते 2 प्रश्न इझी लेवल, बायोलॉजी 3 ते 4 इझी, फिजिक्स इझी, त्यानंतर कम्प्युटर, पॉलिटी, स्टॅटिक GK, त्यानंतर करंट अफेअर्स असे आपल्याला इझी टू मॉडरेट इझी प्रश्न आलेले आहेत. हा करंट अफेअर जो आहे तो थोडा MPSCपेक्षा वेगळा आपल्याला विचारतात. म्हणजे ज्या काही अपॉइंटमेंट आहेत नॅशनल इंटरनॅशनल, काही पुरस्कार आहेत नॅशनल इंटरनॅशनल, त्याचबरोबर काही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी अशा त्यांच्यावर विचार केलेला असतो. आपण ज्याचा अभ्यास म्हणजे तुम्ही करंट अफेअर जर चांगल्या पद्धतीने वाचत असाल तर याच्यामध्ये करिअर पॉवर एक वेबसाईट आहे. त्याचबरोबर इथे GK टुडे ही एक वेबसाईट आहे. तर यांच्यावरचं करंट अफेअर आहे ते बऱ्यापैकी कवर केलेलं असतं. आणि त्यांचे जर तुम्ही करंट अफेअरच्या ज्या मॅगझिन्स येतात 1 लायनर वगैरे त्या जर घेतल्या तर तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्की होईल. इथे तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. हा टोटल 40 प्रश्न आपल्याला CBT 1चं तुम्हाला मी सांगतो इथे विचारले जातात आणि या पद्धतीने प्रश्न असतात. तुम्ही जर लेवल पाहिली तर ऑलमोस्ट सगळ्यांची इझीच दिसते. ओके, त्याचप्रमाणे इथे जर मॅथ्सचा तुम्ही विचार केला तर पर्सेंटेज, नंबर सिस्टीम यांच्यावर पण 1 2 2 3 3 प्रश्न विचारलेत. लेवल बघा तुम्ही इझी लेवल आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने एकूण मॅथ्स देखील असतं. त्यानंतर जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर पझल्स वगैरे याच्यावर 3 3 2 2 3 3 प्रश्न 30 प्रश्न विचारले गेलेत. इझी टू मॉडरेट लेवल आहे, अगदी हाय किंवा टफ लेवल कुठेही दिसत नाही. इझी टू मॉडरेट आहे, तुम्ही मॅनेज करू शकता. ओके, त्यानंतर मागच्या काही RRBमधला आपण जर कट ऑफ बघितले फायनल कट ऑफ तर त्याच्याबद्दलची माहिती आहे. इथे तुम्ही बघू शकता की मुंबईचा आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं कट ऑफ आहे. SC ST आणि OBC आणि जनरलसाठी. तर तुम्ही कोणत्याही पदावर किंवा कोणत्याही कॅटेगरीचे असा तुम्ही जर 70 इथे आपण 7 आहे म्हणजे 78 जर स्कोअर केला तर तुम्ही सेफ आहात. म्हणजे कुठल्याही पोस्टमध्ये कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ओके, जर तुम्ही ST SC असाल आणि 78 करताय तर तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट होण्याची शक्यता आहे तुमच्या कमर्शियल किंवा ते तिकीट सुपरवायझर आहे त्या पोस्टसाठी. ओके, आणि जर तुमचं थोडं स्कोअर कमी आला तरी पण तुम्ही मॅनेज करू शकता. परंतु ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. 100पैकी हा स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल. ओके, नॉर्मलाइज वगैरे करून त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून हा स्कोअर आपल्याला इथे दिसतोय. तर या अराउंड तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी फक्त जस्ट टाकून ठेवले. हे चेंज पण होऊ शकतं, वाढू पण शकतो, कमी पण होऊ शकतं. कारण डिपेंड जागांवर आणि पेपरच्या लेवलवर असणार आहे. कोणती परीक्षा त्याच पद्धतीने फॉलो केली जाते. ओके, सो आत्तापर्यंत आपण पाहिलं इंडियन रेल्वेचं हे सगळं डिस्कशन आणि सगळ्या काही या रिक्रुटमेंटनुसार जे काही चालतं त्याच्यानुसारचं सगळं डिस्कशन, सगळी आयडिया तुम्हाला आली असेल. RRBसाठी फॉर्म नक्की भरा. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला रिफंड पण फी होते, त्यामुळे कोणतीही काळजी नाही. त्याच्यानंतर आपल्याला
बऱ्याच फॅसिलिटी याच्यातून मिळतात. आणि आता MPSCची सध्याची परिस्थिती पाहिली तर कोणतीही ॲडव्हर्टाईज नाही. राज्यसेवा आहे ती पण पोस्टपोन झाले आणि त्याच्यानंतर आपण बघितलं कंबाईनच्या एक्झामची तर डेट पण नाही. तर त्यामुळे या परीक्षेवर फोकस करून लवकरात लवकर पोस्ट म्हणजे तुम्हाला वर्षभराच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ही पोस्ट देखील मिळू शकते. याचा अभ्यास काही वर्षभर करायचा आहे का तर नाही. तर महिना दीड महिना जरी आधी तुम्ही मॅथ्स रिझनिंग आणि याची तयारी केली तरीसुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर करत असाल तर प्रामाणिकपणे करा, फोकस राहून करा, तुम्हाला नक्की याच्यातून पोस्ट मिळेल. ओके, सो आपलं हे सेशन इथे आपण संपवतो आहे. आपल्या या चॅनलला नक्की सपोर्ट करा. कोणत्याही पद्धतीने तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मित्रांना सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा आणि आपले हे टेलिग्राम चॅनल आहे ते नक्की फॉलो करा. तुम्हाला उपयुक्त माहिती देखील मिळत राहील. माझी जी काही RRBची ऑफिशियल ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती आपल्या या दोन्ही